स्वामी सर्वांना. बरेच जण मला खूप वेळा विचारतात, की "ताई आमच्या घरात आहे ना, अमावस्या असो, पौर्णिमा असो किंवा कोणताही सण असो किंवा तुम्हाला सांगते, की असं काही शुभ कार्य असो, त्यावेळेस घरात वाद, तंटा या गोष्टी होतातच आणि काही ना काही क्षुल्लक कारणामुळे घरातल्या गोष्टी ज्या आहेत, त्या कुठेतरी बिनसतात, कोणाचं तरी मन नाराज होतो. अशा वेळेस आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी ही कायमस्वरूपी चांगली ठेवावी किंवा पॉझिटिव्हिटी ही वाढवावी आणि त्याचबरोबर कोणाचंही मन नाराज होऊ नये. आपले सण समारंभ, चांगले शुभ कार्य किंवा अमावस्या पौर्णिमेला जे त्रास होतात, हे बाजूला व्हावे. या गोष्टींचा त्रास आपल्याला होऊ नये. आपण नक्की यावर काय करू शकतो? तर बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारल्यानंतर मी ह्यावर भरपूर रिसर्च केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की काय होतं ना, आपल्या डोक्यात हा भ्रम साठलेला आहे, की अमावस्या असली, पौर्णिमा असली किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस आपल्या मनात अशा काही एनर्जीज किंवा अशा काही व्हायब्रेशन्स त्या तयार व्हायलाच लागतात, सुरूच होतात, की आता काहीतरी विपरीत घडणार आहे, आता काहीतरी वेगळं घडणार आहे आणि आज काहीतरी शुभ कार्य म्हटल्यावर आज काहीतरी वाईट घडणार आहे, कोणाचं तरी मन दुखणार आहे, कोणीतरी म्हणजे कोणीतरी भांडण करणार आहे, अशा गोष्टी होतात. तर हा सगळा खेळ जो आहे ना, तो मनाचा आहे आणि मन हा कारक आहे चंद्राचा. म्हणजे तुमचा जर चंद्र मजबूत नसेल, तर नक्कीच या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःमधले जे इमोशन्स आहेत त्यांना बॅलन्स करायचं आहे आणि त्या इमोशन्सला बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चंद्राची उपासना करायची आहे. चंद्राची उपासना केल्यावर तुम्ही खूप छान असे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात आणि त्या चंद्राची उपासना करण्यासाठी उद्याची संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची आहे. चतुर्थीपासून तुम्ही चंद्राची उपासना सुरू करा. दर चतुर्थी करा, दर सोमवारी करा. तुम्हाला तुमच्या घरात पॉझिटिव्ह असे रिझल्ट्स दिसून येतील. श्री स्वामी समर्थ.